जय जवान फार्मर्स फोरम आणि आमची माती आमची माणसं यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 126व्या जयंतीनिमित्त नाशिक येथे कृषीरत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले। यामध्ये अहिल्यानगरचे सुपुत्र अशोक भोसले यांना हा राज्यस्तरीय मानाचा असलेला पुरस्कार ब्रिगेडियर आणि माजी खासदार सुधीर सावंत यासोबतच खासदार भास्करराव भगरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। डॉक्टर अशोक भोसले यांनी 2008 पासून ऑर्गॅनिक विषमुक्त शेतीमध्ये प्रयोग, संशोधन आणि मार्केटिंगचा अभ्यास केला। वेगवेगळ्या कार्यशाळांमध्ये सहभागी होऊन 2020 साली शेतकऱ्यांसाठी चालवलेली माय नॅचरल ईटची स्थापना केली। विषमुक्त शेती करून शेतमालाला हमीभाव देण्याची विक्री व्यवस्था निर्माण केली। नगरमधील ग्राहकांसाठी माय नॅचरल ईट नावाने बास्केट पद्धतीने घरपोच भाज्या देणेही सुरू केलं। त्यांच्या या कार्यामुळे अशोक भोसले यांना कृषीरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले। यावेळी सुभाष पाठक, नंदकुमार सुपेकर, अंकुश मोळक, आप्पासाहेब कळमकर, रमेश मोळक आदींनी डॉक्टर भोसले यांचे अभिनंदन केले। माझं नाव अशोक भोसले, बाय प्रोफेशन एक लॅब टेक्निशियन आहे। गेली 27 वर्ष झाले पॅथॉलॉजी लॅबोरेटरी काम करतो आहे आणि त्याचबरोबर 2008 पासून मी विषमुक्त शेती, ऑर्गॅनिक शेतीमध्ये काम करतो। शेतामध्ये जेव्हा अभ्यास केला मार्केटिंगचा, नंतर त्यातले प्रॉब्लेमचा, तर सर्वात महत्त्वाचं एक जाणवलं की शेतकऱ्यांच्या हातात जोपर्यंत मार्केट येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना सुधारणं अशक्य आहे। तर त्यासाठी आम्ही अशी एक विक्री व्यवस्था तयार केली आहे की जी शेतकऱ्यांनी चालवलेली आहे आणि ग्राहकांच्या हिताची आणि देशाच्या हिताची बनवलेली। या कामाचा आढावा घेऊन कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आमची माती आमची माणसं याचे संपादक डॉक्टर संजय जाधव यांनी या संदर्भात जेव्हा विचारपूस केली आणि त्यांना हे कन्सेप्ट आवडला आणि त्यांनी की एक वेगळा वेगळा आणि खूप विशाल धोरण असलेला असा हा प्रकल्प वाटला आणि त्यामुळे त्यांनी हा पुरस्कार देण्याची निवड केली। रावसाहेब थोरात सभागृह नाशिक इथे माननीय खासदार भास्कररावजी भगरे सर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आलेला होता। पुरस्काराने खूप काही साध्य होण्यासारखं वाटलं। भरपूर अनेक शेतकऱ्यांशी ओळख झाल्या, खूप विषमुक्त ऑर्गॅनिक शेती करणारे शेतकरी एकत्र मिळाले, त्यांचा संपर्क वाढला आणि एकमेकांच्या विचारांमुळे एक फ्युचरमध्ये चांगल्या प्रकारचं याला शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणार आहे। अशा पद्धतीच्या कार्यक्रमामुळे हा खूप फायदा झालेला आहे। वाढत चाललेले हे त्याचे कारण जे आहे ते शेतीमध्ये अतिप्रमाणात वापरणारे रासायनिक खते आणि घातक कीटकनाशके, दुसरं अयोग्य आहार आणि तिसरं बदलती जीवनशैली। तर ह्या तिन्ही गोष्टीवरती आता मी मेडिकल क्षेत्र संलग्न असल्यामुळे ह्या तिन्ही गोष्टीवरती आम्ही काम करतो आणि ग्राहकांना फक्त पालेभाज्या विकणं हा उद्देश न ठेवता त्यांच्या आरोग्यावर काम करणं हा उद्देश आमचा मेन आहे, जेणेकरून हे आजार जे वाढते आजार जे आहेत जसे की कॅन्सर, मधुमेह, डायबिटीस, लाईफस्टाईल डिसीजेस हे आजार कमी होण्यास मदत होणार आहे। हा 2020 पासून याची स्थापना झालेली आहे माय नॅचरल ईट या नावाने आणि आम्ही आता गेली 1 वर्षापासून इथे सर्वे केला आणि आता आम्हाला चांगल्या प्रकारे यश आलेलं आहे। 2 महिन्यापासून आम्ही आता फुलफिल हे काम करत आहोत। तर आम्हाला आता 60-70 पेक्षाही जास्त कस्टमर्स मिळालेले आहेत आणि आमचे 10 आउटलेटचं नियोजन इथे झालेलं आहे। ग्राहकांना हे विनंतीच करेल की जर आपल्याला फ्युचरमध्ये आपल्या घरामध्ये हे डायबिटीस, कॅन्सर, मधुमेह, नंतर हृदयविकार जे हे अशा प्रकारचे जे लाईफस्टाईल जीवनशैली निगडीत जे आजार आहे येऊ नये असं वाटत असेल तर आपल्याला योग्य पद्धतीचा आहार घेणं, नंतर आपली जीवनशैली बदलणं आणि सर्वात महत्त्वाचं आपण जे अन्न घेणारा, जे भाजीपाला खाणारे हा विषमुक्त असणं, शाश्वत असणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहोत आणि आता आम्ही त्यासाठी काही आउटलेट सुद्धा सुरू करत आहोत। जसं की बालिकाश्रम रोडला
आम्ही आता आउटलेटचं नियोजन झालेलं आहे. आमचं नियोजित आउटलेट आहे. एकविरा चौकात आहे, नंतर गावडे मळ्यात आहे, तपोन रोडला आहे, नंतर विस्तबाग चौकामध्ये आहे आणि तारकपूर स्टँडच्या जवळही अशा पद्धतीने जवळजवळ 10 आउटलेटचं आम्ही नियोजन केलेलं आहे.